तालुक्यातील चास गुंजवटा येथील वीज वितरणचे रोहित्र कॅनॉलवरती आहे। त्या डीपीवरून अनेक ठिकाणी लाईट कनेक्शन असून लाईटचे व्होल्टेज 380 ते 395 एवढे होत आहे। त्यामुळे घरातील सर्व उपकरणे आणि बाहेरील लाईट जळाली आहे। सीसीटीव्ही हाय व्होल्टेजमुळे रात्री बंद होतात। स्थानिकांनी सांगितलं की रात्री घराबाहेर चोर आले होते। या भागात बिबट्याचा वावर आहे। मागील 1 महिन्यापासून वीज वितरणचे अधिकारी आणि कर्मचारी याबाबत टाळाटाळ करत असल्याचं येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच शकुंतला बबन मुळूक यांनी सांगितलं आहे। दरम्यान गावकऱ्यांनी वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांचे काही कॉल रेकॉर्डिंग सुद्धा पुणे लाईव्हकडे पाठवले असून अधिकाऱ्यांकडून अजब सल्ला दिला जात असल्याची बाब समोर आली आहे। हॅलो, हा म्हणलं त्या डीपीला आहे ना तिथं पूर्ण कडक असल्यामुळे अर्थिंग भेटत नाही, त्याच्यामुळे हाय व्होल्टेज होते। ते अर्थिंगला पाणी सोडावं लागेल तिथं। हां हां, थोडं पाण्याचं अरेंजमेंट करा, सोमवारी थोडं सोडता येईल। काय करता येईल? पाणी सोडावं लागेल तिथं अर्थिंगला। हां हां, अर्थिंगला ते पाणी सोडायचं नियोजन करा, तिथं कॅनॉल पण जवळ आहे। मग आम्ही करायचं का? हा, मग ते तुमचे शेतकरी वर्ग किंवा तिथले लोक 2-4 असतील तर तेवढे गोळा करा। बरोबर, मी रेकॉर्डिंग करतोय हा कॉल, म्हणजे आम्ही करायचं ना ते तुमच्या त्या आर्थिंगला पाणी जे आहे की शेतकऱ्यांनी टाकायचं असं म्हणता का? मदतीला तिथं माणूस पाहिजे ना कमीत कमी अहो, आपल्याला। तुम्ही इथं आल्यावरती डझनभर लोक आम्ही मदत देतो। काय होतं माहितीये का, रात्रीचं मी रेकॉर्डिंग करतोय तर काल आमच्या घराच्या पुढे जे आहे ना की वाघ होता आणि रात्रीचे अख्खे बल्ब सगळे जातात, लाईटही जातात, सीसीटीव्ही बंद होतो। आता काय होतं माहितीये का, होलेवाडीला आणि तिकडे चोऱ्या झाल्या, आमचा पण बंब चोरीला गेला। चोरी होऊ द्यात, पण जर काही जीवितहानी झाली त्याला जबाबदार तुम्ही असाल साहेब। तुझा जो अर्थिंगचा प्रॉब्लेम आहे ते सांगितलंय तुम्हाला, त्याच्यासाठी पाणी हा, टाकावं मग मी रेकॉर्डिंग करतोय, पण ऑनलाईन मी कंप्लेंट टाकून देतो, प्रकाशगड पासून खाली येईल तुम्हाला ते। साहेब, मी मंत्रालयामध्ये काम करतो, तुमच्या माहितीसाठी सांगतो। आणि माझे जे आहे ना की हे रेकॉर्डिंग हे करतोय की आम्ही जे आहे की सांगतो पर्यंत मी जे आहे ना की मुख्यमंत्री साहेबांचे PS आहे शेखर राणे साहेबांना इमिजिएट जे आहे ना की हे पाठवतो मी ऑनलाईन। चालतं, ठीक आहे। हॅलो, हा साहेब, बोला ना। हा, ते काय नाही, ते पाणी टाकायला लागेल आपल्याला। हा. मग दुपारी पण भेटलं होतं का शेवटी तिकडे डीपीवर तुम्ही गेलं तर? अहो सर, इथे आल्यानंतर इकडे लोक सहकार्य करायला तयार, इथं आले जर सांगितलं बुवा आम्ही आलेलो आहोत काय तर आम्ही करतो ना। जर ते म्हटले पाणी टाकायचं, कुठे टाकायचं काय माहित नाही, म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांनी टाकायचं पाणी। तसं नाही हा. का, लोक सहकार्य करतात। दुपारी गेले होते तर तेच विचारत होता बाबा कोण भेटलं होतं का नव्हतं भेटलंय? नाही, दुपारी कोणी नाही भेटलं, सर्व सप्लाय चालू होता। साहेब, असं आहे की ज्यांनी कंप्लेंट दिली, आमच्या घरी लोक असतात नाही का, इथं आम्ही स्वतः जे आहे ना बायका बोरांसहित तिथे येतो। तुमच्या जे आहे ना किती बाटल्या पाणी लागणार, जास्तीत जास्त 200 लिटर लागेल का पाणी?